हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुद्रा करून आई वर्धनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी जास्त बोलणार नाही, कारण मी जास्त पब्लिक मध्ये बोललो नाही। परंतु मी गेल्या 2 वर्ष उबाडमध्ये काम करत होतो। उबाडमध्ये काम करत असताना जे मला अनुभव ते मी तुम्हाला सांगतो। मी आता काय व्यासपीठाचं फक्त अभिनंदन करतो, बाकी काय जास्त बोलत नाही। आमदार साहेबांच्या विषयी मी ज्या वेळेला शिवसेनेमध्ये प्रवेश केला, मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो। मला उपाट्याच्या एका नेत्याने फोन केला आणि मला बोलला, अरे का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालास का? बोल हो, मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, माझा हात वर होत नाही, माझ्या हॉस्पिटलचं ऑपरेशन होणार आहे। अरे तू नुसतं मोबाईल बघू नकोस, आणि हसायला लागला। तिचं नाव घेणार नाही, कारण ते माझे गुरु होते। मित्रांनो एकच सांगू शकतो, माझ्या एका मित्रांनी फोन केला आमदार साहेबांना, आणि आमदार साहेब मी केम हॉस्पिटलला ऍडमिट होतो 6 महिना, माझं हाताचं ऑपरेशन होतं, मी 6 महिना ऍडमिट होतो। मी काम कुठं करत होतो? उपाटाचं 2 वर्ष, म्हणजे मी शिवसेनेमुळे तिकडे थांबलेलो। परंतु ज्या वेळेला माझ्या एका मित्रांनी शेठना फोन केला, शेठ आपला माझा उपतालुका प्रमुख शिवाजी शिंदे हा केम हॉस्पिटलला ऍडमिट आहे, शेठ कुठे, तुम्ही कुठे आहात? शेठ बोलले मी दादरला आहे। आणि मित्राला शेठ बोलले, अरे शिवाजी कोण? छत्रपतीच्या महाराष्ट्र तालुका प्रमुख बंधू शेठ तरडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसेच जिल्हा संपर्क प्रमुख विजयाप्पा सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी आम्ही या वालन विभाग पंचायत समिती अनासमत यांच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। उबाटाचा शिवाजी शिंदे काय? तो बोलले हो शेठ तो आपलाच आहे। परंतु ठीक आहे, थांबला तिकडं। शेठने त्याच वेळेला त्या चंद्रकांत माडी बावल्याचे माझे बावल्याचे सरपंच चंद्रकांत महाडिक यांना शेठने सांगितलं, अरे तो जरी उबाटात असला तो माझा कार्यकर्ता आहे, त्याला 20,000 पाठवून दे। मी सांगतो म्हणून त्याला 20,000 पाठवून दे। शेट्टी त्याच क्षणी त्या माणसाने मला माझ्या प्रियसाठी 20,000 पाठवून दिले। असा आमदार आपल्याला कधीच भेटणार नाही। म्हणून मी एक विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरचे बटन दाबून बहुमताने आमदार परिषद गोगलांना विजय करा। असा आमदार या पुऱ्या पृथ्वीत या पृथ्वीला होणार नाही। कारण माझा अनुभव मी सांगतोय, मला या लोकांनी फक्त आश्वासनं दिली, आमच्या गावात असं करू तसं करू, कुठलंही एक काम झालं नाही। आणि म्हणून मी माझ्या स्रोगही माझ्या परत पक्षामध्ये आलोय। आणि लोकसभेला मी आल्यामुळं कधीही निजामपूरमध्ये एक लीड मिळलं होतं, 21% लीड दिलं, 21% लीड दिलं। आणि ह्या वेळेला 50शी पार करणार हे तुम्हाला आश्वासन देतो, आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।